नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये. पुणे ट्रिप शेवटचा दिवस. आज आम्ही चाललेलो आहोत रिसेप्शनसाठी. ह्यांच्या मित्राचं रिसेप्शन होतं. खास कारण तेच होतं की रिसेप्शनसाठी यायचं आहे म्हणून आम्ही आलेलो पुण्यामध्ये. पण 2-3 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन आलेलो, कारण की संडेला रिसेप्शन होतं. तर सॅटर्डे आणि फ्रायडेची सुट्टी, अशा 3 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन आम्ही आलेलो पुणे फिरायला पण आणि रिसेप्शनसाठी. तर आज होता लास्टचा दिवस, आज होता संडे, तर ते रिसेप्शन होतं. तर आम्ही निघालेलो आहोत सगळेजण तयार होऊन रिसेप्शनसाठी. तर आम्ही रिसेप्शनमध्ये पोहोचलोत आणि इथे बॅकग्राऊंडला त्यांचे प्री वेडिंगचे फोटोज वगैरे लावलेले तिथे दिसले सुप्रिया पुराणिक मॅम. तर इथे त्यांना इन्व्हाइट केलं होतं या रिसेप्शनमध्ये. आम्ही मस्त इकडे तिकडे बघत फोटो काढत होतो. सावी झोपलेली होती त्याच्यामुळे मस्त निवांत चालू होतं. आणि मग अर्ध्याच तासात एंट्री झाली ती ब्राईड आणि ग्रूमची. नंतर वर स्टेजवर मस्त असं केक कटिंग झालं. खूप छान दिसत होतं दोघं पण. इथे आम्हाला भेटल्या फेमस यूट्यूबर गायनोकॉलॉजिस्ट सुप्रिया पुराणिक. विचार कर आणि चंद्रिकाबाई प्रजोत्पादन आणि गौड कुटुंब मोठा करण्याबद्दल विचार करा. जुना आशीर्वादच देतो, अष्टपुत्रा सौभाग्यवती. आणि सुप्रिया आहे तर 8 नाही 9 देईल तुम्हाला, प्रॉब्लेम काहीच नाहीये. तर सगळा प्रोग्राम वगैरे झाला, जेवण वगैरे झाले, मस्त छान असं जेवण झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही वर जाऊन ग्रूम आणि ब्राईडसोबत फोटोज काढले आणि नंतर जाता जाता सुप्रिया पुराणिक मॅमला भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांच्यासोबत पण फोटोज काढले. रिसेप्शन आणि जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालोत हैदराबादला. दुपारचे 3 वाजले होते आणि 3 वाजताच निघालो. त्या दिवशी आम्ही कुठेही फिरलो नाहीत, फक्त आणि फक्त रिसेप्शन अटेंड केलं आणि लगेच निघालोत हैदराबादला. तर काकूनी सावीला घेतलं होतं म्हणून सानू रडत होती, त्याच्यामुळे सानूला मग मी घेतलं आणि आम्ही मस्त खेळत बसलो दोघी जणी. असं का पिन लावू. रात्री 8:30-9च्या दरम्यान आम्ही थांबलो जगदंबा हॉटेलला जेवण्यासाठी. आणि इथे होतं पार्क, त्याच्यामुळे मग सानू आणि सावीला पहिले आम्ही तिथं घेऊन गेलो. सारख्या वळवळ करत होत्या पार्क बघून. गाडीतून उतरलो की त्यांना पार्क दिसलं, त्याच्यामुळे आम्हाला पहिले पार्कमध्ये जावं लागलं. सावीची काकू तिला घेऊन झोक्यावर बसली होती आणि मस्त झोका खेळत होती सावी काकूसोबत. त्याच्यानंतर मी तिला झोक्यावर घेतलं. नंतर मध्ये जेवायला आल्यानंतर सावीला पहिले मी स्वेटर घातलं, कारण की खूप थंड हवा चालू होती आणि मस्त ती खेळत बसली सोफ्यावर. आणि आम्ही दिली ऑर्डर. आमची ऑर्डर येईपर्यंत आम्ही सावीला खाऊ घालत होतो. सावीला तिचे बाबा खेळवत होते आणि मी तिला खाऊ घालत होते. आजकाल ती खातच नव्हती, तिला सारखं खेळवावं लागायचं आणि मगच खाऊ घालावं लागायचं. यांचं जेवण आलेलं होतं नॉनव्हेजवाल्यांचं. मी एकटीच व्हेज खाणारी होते, मग मला थांबावं लागलं. मग त्याच्यामुळे मी सावीला खाऊ घालत होते. माझं पण जेवण आलेलं, तोपर्यंत सावीचं जेवण पूर्ण झालेलं होतं. तिनं पूर्ण भात खाल्लेला. आम्ही तिला ऑर्डर केलं होतं इंद्रायणी भात आणि मग आम्ही जेवण करायला लागलोत. आणि सगळं जेवण झाल्यानंतर आम्ही निघालोत रिटर्न. आणि रात्री आम्हाला खूप उशीर झालेला, 2 वाजलेले रात्रीचे. तर मग भेटूयात अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.